दिनांक 16 जून 2026 रोजी रेषा शिक्षण संस्था संचलित रेषा गुरुकुलचा 13वा वर्धापन दिवस सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। 13व्या वर्धापन दिनानिमित्त रेषा गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। सर्वात प्रथम रेषा गुरुकुलच्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले। रेषोद्यान व बालोद्यानच्या विद्यार्थ्यांनी एक सुंदर नृत्य सादर केलंय। त्यांनी नाशिक अभिमान गीत यावर नृत्य सादर केलंय। नाशिक नगरी गीत गोदावरीच्या काठी वसली पुण्यभूमी खास। नाशिक नगरी सुंदर भक्तीचा सुवास। पंचवटीत राम नाम कळरामाची शान। राम मंदिरात दरवळे भक्तीचा गोड गान। सप्तशृंगी मातेस वंदन लाखो भाविकांचे। पांडव लेण्यात अडले इतिहास सोन्याचे। द्राक्षांच्या बागांनी सजला हिरवा हा प्रदेश। कुंभमेळ्याने लाभला जगभर मोठा विशेष। गोदा घाटी दुमदुमते हर हर महादेव। नाशिकच्या मातीमध्ये भक्तीचा सच्चा ठेवा।
संस्कृतीची गाथा येथे गाते रक्तिक वाणी. नाशिक माझे अभिमान, महाराष्ट्राचा मान, सुख शांतीची नगरी ही भारताची शान. नाशिक माझे अभिमान, महाराष्ट्राचा मान, सुख शांतीची नगरी ही भारताची शान. रेषा गुरुकुलच्या बालोद्यान 1 ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी एक छोटी नाटिका सादर केली. अन्विका देवरे, शिवानी पाटील, देव्यानी पाटील, मीरा ढाके, शिवांजली भदाने, गोदावरी नदी, करिश्मा मोरे, साधू, कियारा देसले, शेतकरी हार्दिक खैरनार, पुजारी कबीर देसले, कुंभमेळ्यातील मुले अन्वीक्षा श्रीमाळी, प्राप्ती चव्हाण. तर बघूया छोटीशी नाटिका. आज तुमच्यासाठी एक खास बातमी आहे. काय ताई? आज आपण पुस्तकातला अभ्यास नाही करणार. गृहपाठही नाही, कारण आज आपण नाशिकची धमाल सफर करणार आहोत. खरंच बसने? मला तर विमानाने जायचंय. अरे नाही रे, आज आपण कल्पनेच्या गाडीतून फिरणार आहोत. पण आधी सांगा, नाशिक कशासाठी प्रसिद्ध आहे? द्राक्षांसाठी, कुंभमेळ्यासाठी, मंदिरांसाठी आणि मिसळपावसाठी. भारी भारी फिरूया मिळून सारी, द्राक्ष मंदिर गोदावरी, मज्जा मज्जा न्यारी. चला मुलांनो. नमस्कार मुलांना. माझा जन्म त्र्यंबकेश्वर येथे झाला. म्हणजे तुम्ही लहानपणी छोटासा ओढा होतात का? हो बाळा. नंतर मी जशी गंगा ही उत्तर भारतातील सर्वात लांब व मोठी नदी आहे, तशीच मी गोदावरी दक्षिण भारतातील सर्वात लांब व मोठी नदी आहे. तुमच्या काठावर किती लोक राहतात ना? हो, माझ्या पाण्यावर अनेक छोटी मोठी धरणे आहेत. म्हणून तिथल्या माणसांना व शेतीला पाणी मिळते. लोक माझ्यावर प्रेम करतात. पण काही लोक पाण्यात प्लास्टिक व कचरा टाकतात. त्यामुळे माझे पाणी प्रदूषित होते. माझ्यातले जलचर जीव गुदमरून मरतात. त्यांची अन्नसाखळी प्रदूषित होते. या माणसांवरही या जलप्रदूषित पाण्याचा परिणाम होतो. मुलांनो, नदी आपल्याला पाणी देते. आपण तिची काळजी घेतली पाहिजे ना. आजपासून मी नदीत कचरा टाकणार नाही. आम्ही नदी स्वच्छ ठेवू. पाणी आहे जीवन आपले, जपूया नदी स्वच्छतेने. कचरा नाही टाकणार, नदी नेहमी जपणार. मुलांनो, आता आपण बघणार आहोत
केला होता. लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा तिचे नाव येथेच टाकले होते. रावणाने सीता मातेचे अपहरणही येथेच केले होते. पंचवटीत काळाराम मंदिर, तुळजा गुफा, कपालेश्वर मंदिर अशी अनेक प्राचीन मंदिरे आहेत. म्हणजे आपण इतिहासात फिरलो आहे. हो, इतिहास जपणे खूप महत्त्वाचे आहे. नाशिकचा इतिहास आपल्याला भक्ती, शक्ती, समता आणि संस्कृती यांचा समतोल साधायला शिकवतो. चला मुलांनो, घ्या द्राक्ष, गोड गोड द्राक्ष, द्राक्ष घ्या द्राक्ष, गोड गोड द्राक्ष. वाह, किती सुंदर घर आहे. कारण नाशिकची माती आणि हवामान खास आहे आणि आमची मेहनतही. एवढी द्राक्षे कुठे जातात? भारतभर आणि परदेशातही. जागतिक बाजारात नाशिकच्या द्राक्षांची वेगळीच ओळख आहे. म्हणजे नाशिकची द्राक्ष जगभर प्रसिद्ध आहेत. एवढेच नाही तर नाशिकमधील लासलगाव ही आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. मी द्राक्ष खाली तर माझा पहिला नंबर येईल का? आधी अभ्यास कर, मग येईल पहिला नंबर. शेतकरी आहे अन्नदाता, त्याच्यामुळे भरते दाता. कष्ट करून पिकवतो धान्य, त्याला देऊ सन्मान. मुलांनो, आता आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वर मंदिर येथे. चला. हर हर महादेव, हर हर महादेव. मुलांनो, हे आहे त्र्यंबकेश्वर मंदिर. येथे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. हिंदू धर्मात पुराणानुसार ज्या 12 ठिकाणी शिवलिंग स्वतः प्रकट झाले तेथे शिवलिंगाची ज्योतिर्लिंगाच्या रूपात पूजा केली जाते. हे भगवान शिवाचे पवित्र स्थान आहे. हे एवढी गर्दी का असते? कारण देशभरातून भक्त दर्शनासाठी येतात. इथूनच गोदावरी नदी सुरू होते ना? अगदी बरोबर. अंजनेरी म्हणजे हनुमानाचे जन्मस्थान इथून थोड्याच अंतरावर आहे. तसेच 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ म्हणजे सप्तशृंगी देवीचे मंदिर हे नाशिकपासून 52 किलोमीटर अंतरावर आहे. सुमारे 2000 वर्षांपूर्वीची पांडवलेणी नाशिकमध्येच आहे. म्हणजे नाशिक खूप प्रसिद्ध आहे. हो, नाशिक हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर आहे. मुलांनो, आता आपण नाशिकचे खास आकर्षण कुंभमेळा बघणार आहोत. चला तर मग. गर्दी आहे. हा आहे